तर हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा गाईस, आज आमच्या घरी आहे नामकरण प्रोग्राम. माझ्या बहिणीच्या मुलीचा आहे. तर संध्याकाळी 5:30 वाजता टायमिंग दिलेला आहे. तर आता अंकित आणि देवेंद्र दादा नायगावरून आलेले आहेत. ते सर्व जेवायला बसलेले आहेत. फटाफट जेवून घेतो आहे. आणि बाय बघा, पाळण्यामध्ये ऑलरेडीच तिला पाळण्यामध्ये ठेवलेलं आहे, कारण ती रडते म्हणून तिची झोपाच पूर्ण होण्यासाठी तिला पाळण्यात ठेवलं. तसं पप्पा आणि देवेंद्र दादा डायनिंग टेबलवर जेवेपर्यंत तोपर्यंत नियती आली. ती बोलली चला फटाफट आपण डेकोरेशन करून घेऊया. तर अंकिताने बाईला घेतलं आणि श्वेता ते पाळण्याचं डेकोरेशन करते. तर ती बघा जयकडे कशी बघती आहे. तर तोपर्यंत शुभम टी शर्ट घालून आले, कारण त्या लोकांना जरा बाहेर जायचं होतं म्हणून. तर फटाफट असं आता करून घेतो आहे. हे बाईचं नावाचे पाटी आलेली आहे. तर बघा असं आता बलून फुगवून घेतो आहे अंकिता. तिला मशीनमध्ये नियतीला फटाफट बलून फुगवून देते. तर नियती बोलली की ताई चल आता बलून झालेले आहे ऑलरेडी फुगवून, तर मी तोपर्यंत त्या लोकांना बांधून घेते. तर श्वेताला आता पाळणा इथे सजवण्यासाठी ठेवलेला आहे फ्लावर्सनी. कारण फटाफट आता टाईम खूप ऑलरेडी थोडाच होता, कारण तिचे सासू सासरे ऑलरेडी लवकर आलेले होते म्हणून. तर बघा जय जाऊन बाहेर बघतो, तर माझे पप्पा चेअरवर बसलेले. चेअर असे प्रॉपर लावून ठेवलेले, कारण कोणी पण आलं तर चेअर बसतील. तर कॉर्नरला आदित्य भाऊ आणि देवेंद्र दादा बोलत होते. तोपर्यंत जयच्या पाठोपाठ सर्व बलून पण आले. तर मग त्यांनी असे आतमध्ये टाकले, कारण हवेने सर्व बलून बाहेर होते म्हणून दरवाजा लावून घेतला. तर बघा कसं व्यवस्थित असं आता मस्त छान डेकोरेशन झालेलं आहे. फटाफट मस्त छोटंसं डेकोरेशन आहे. आमची डेकोरेशनवाली खूप चांगली आहे. तोपर्यंत जय आणि शुभम बाहेर गेले पाण्याच्या बॉटल्स आणण्यासाठी. स्वप्नाली बोलली तुम्ही जाऊन घेऊन या, कारण कोण पाहुणे आले लांबून तर पटकन त्या बॉटल्स घेतील आणि पितील, पाणी द्यायचा प्रश्नच नाही. तर तोपर्यंत जयला कॉल आला की ताईच्या घरी जाऊन या, जरा एक सामान घेऊन या. तर ती लोक इथे कॅपिटलच्या इथून ताई माझ्या तिथे जवळ लागते. मग तिच्या घरी गेले, खाली सोसायटीमध्ये गाडी लावले, तिच्याकडून सामान घेतलं. तोपर्यंत घरी पोचतात तर मस्त असं डेकोरेशन झालेलं. बाहेर असं डोरला पण मस्त बलून्स लावलेले नियतीने. टी व्ही युनिटला आणि बघा ते छान वाटते. सिम्पल अँड नाईस आहे. खूप छान ती डेकोरेशन करते. आमची फ्रेंड आहे. तर श्वेताने पण मस्त पाळणा असं डेकोरेशन केलेलं आहे. तर आता सर्व आमचे पनवेलचे पाहुणे आलेले आहेत. तर बघा कसं ते प्रॉपर चहा प्यायला बसलेले आहेत. सर्वांना चहा दिले. तोपर्यंत नियती बिचारी करतेच आहे. बाहेर पण अर्धे पाहुणे बसलेत. तर अंकिताने त्यांना विचारलं की चहा घेणार का, तर ते हो बोलले. तर बघा आता आमचे बौद्धचारी आलेले आहेत. तर ते बोलले चला आपण पूजा चालू करूया, कारण लेट झालं आहे. आता आमची पूजा चालू करतात ते लोक. तर तोपर्यंत ते लोक, मी आतमध्ये जाऊन बघितलं तर सर्व तिचे स्वप्नालीचे फ्रेंड्स आलेले, ते लोक आतमध्ये बसलेले. तर बघा एवढ्या लेडीजमध्ये 2 जेंट्स लोक कॉर्नरला जाऊन बसलेले आहेत. त्यांना सांगते बाहेर या, तर ते बाहेर पण नाही येत आहेत, त्यांना लाज वाटते. तर आता पूजा चालू केलेली आहे. तर आदित्य भाऊ पाणी पित होते, तर त्यांना बोलवलं फटाफट आता पूजा करून घेतो, कारण खूप लेट झालेला आहे म्हणून. तर आता आमच्यामध्ये प्रॉपर अशी पूजा घेतात. तर थोडं पूजेला टाईम लागतो म्हणून असं. त्यांनी येते बघा आतमध्ये किचनमध्ये मेकअप करत बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, सुरामेरयमजपमादठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते।
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि साधु 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 त्वरे खास विशेषतो शासन सच लोक चौटी भवतु सर्वदां शासनपि च लोक च देवारकन्तु सर्वदां सदी सुख्यन्तु सर्वे परि बघा माझा देवांश कसा लाजतोय. आता पूजा ऑलमोस्ट संपत आलेली आहे. तर बघा पूजा संपलेत. आता बाईला असा पाळण्यात ठेवते. माझी काकी 5 वेळा करून तिला पाळण्यामध्ये ठेवले. तोपर्यंत आत्या आहे ना श्वेता, तर तिला मी चांगलं चोपले मी आणि वहिनींनी धरून आर्यनच्या मम्मीने. तर आता तिचं नाव लिहिलं आहे. तर बघा तिचं नाव लिहिलं अर्पिता हे आपल्या समोर जाहीर करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की ज्याची उत्सुकता आहे त्या बाळाचं नाव काय आहे आपण जाहीर करावं. की ज्यावेळेस हे नाव जाहीर करतील आपण जोरदार काय वाजवायचं. बघा तुम्ही 2 1 बघा आता कार्यक्रम संपलाय. तर नियती आणि प्रेरणा आणि देवांश असे प्लेट्स भरत आहेत कारण पाहुण्यांना देण्यासाठी फटाफट ते लोक हे करतात. आता प्रोग्राम सर्व झालेला आहे. आता बघा या लोकांनी कसे प्रॉपर भरून ठेवलं. तर मी आधी तर पाहुणा चिडवते, त्याने सर्वांच्या पाया पडले ना म्हणून, तर ते हसत आहेत. तर देवांशाला मला बोलतो माऊ माझ्याकडे दे, मी पण वाटतो. तर मी तिचा असो ना वाटतो. तर बघा तो कसा लाजतो. तर मी त्याला सांगितलं जा म्हणून असं दे. तर तो त्यांच्याच पाहुण्यांच्याच हातात देतो आहे. त्याला समजत नाही कसं वाटायचं म्हणून, पण तरी पण तो प्रयत्न करतो. एवढा लहान असताना पण व्यवस्थित तो वाटतो आहे. तर मग मी नियतीला बाहेर पाठवलं. मी जा बाहेरच्या सर्वांना तू दे. तोपर्यंत आमचे पनवेलचे पाहुणे जायला निघाले होते. मग मी त्यांना जेवण वाढण्यासाठी आली होती. तर हा माझा मामा आहे, त्याला मी प्रॉपर काढायला सांगितले आणि सायली पण बघा कशी हेल्प करते. मग शुभम पण आला. तर असे प्रॉपर आम्ही देतो आहे सर्वांना. तर जयची आणि देवांची बघा किचनमध्ये मस्ती चालू आहे. ते जयने त्याला मांडीवर घेतलं आणि त्याला विचारतो आहे. तर हसत आहेत बघा ते दोघंजणं कसे. तर आता सर्व जेवायला बसले. तर योगेश आणि तनिषची मस्ती चालू आहे. तर हे प्रॉपर सगळे जेवायला बसले आहेत पाहुणे. तर स्वप्नालीचे मैत्रिणी लोकी जेवून आता निघत आहेत आणि आमची महिला मंडळ आतमध्ये बसून गप्पे मारतात. तर बाईचं बघा फ्रॉक चेंज केलेला आहे. आज बाई आमची खूप गप्प होती. तर इथे आतमध्ये फोटोशूट चालू आहे. तर असा होता आजचा आमचा ब्लॉग. बाय.